बदलापूरमधले नागरिक सध्या स्थानिक नगरसेवकांवरती चांगले संतापलेले आहेत, कारण पावसानंतर इथं खड्डे पडलेले बघायला मिळतात आणि याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। आणि स्थानिक नगरसेवक मात्र नागरिकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी दार्जिलिंग आणि काठमांडूच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत। बदलापूरच्या मुख्य बाजारपेठेत काही दिवसांपूर्वी अतिक्रमणे तिथली काढण्यात आली, त्याच्या पाडकामामुळे रस्त्यातल्या नाले आहेत ते बुजले आणि पावसाचं पाणी हे थेट आता रस्त्यावरती साचते आणि त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। बदलापूरमध्ये परवाच्या दिवशी सतत 2 दिवस पाऊस पडल्यामुळे हे स्टेशन विभागाचा हा सगळा भाग आहे हा पूर्ण पाण्याने भरला गेला आहे। त्याच्यामुळे हे लोकांना येताना जाताना फार त्रास होतोय। इकडे जागोजागी खड्डे आहेत, सिमेंटचे रस्ते तयार केल्यामुळे ते सिमेंटचे जे हे आहेत विटाचे घातलेले आहेत त्या सगळ्या निघालेले आहेत आणि त्याच्यामुळे जिकडे तिकडे पाणी भरले आहे। त्यामुळे कसं लोकांना जाण्या येण्यासाठी भरपूर त्रास होतोय। हे प्रशासन जे आहे ते जागा झालं पाहिजे, त्यांनी काहीतरी योजना करून हे रस्ते हे आता तरी जरा बुजवायला पाहिजे, त्यांनी काहीतरी खबरदारी घ्यायला पाहिजे। परवा पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, त्यामुळे भरपूर पाणी साठलं होतं या परिसरामध्ये आणि हा गजबजलेला परिसर असल्यामुळे आणि ते पाणी तुंबल्यामुळे अतोनात त्रास झाला लोकांना। सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवले पण गटारांचं नियोजन न केल्यामुळे इथे फार त्रास झाला आणि हीच परिस्थिती बदलापूरमध्ये सर्व ठिकाणी आहे। बदलापूरमध्ये म्हणजे बहुतेक ठिकाणी जिथे म्हणजे प्रमुख स्थळं आहेत त्या ठिकाणी असा प्रॉब्लेम नागरिकांना होत आहे आणि भरपूर वर्षापासून हा त्रास आहे, पण याच्यावर नगरपालिका आणि स्थानिक प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही आहे। हे बाजारपेठ जी तोडण्यात आली त्या तोडल्यामुळे तिथे पूर्वीचं जे गटार होतं ते बुजवून त्याच्या पलीकडे जिथे दुकानं होती ती तोडून तिकडे गटार तयार करण्यात आलं आणि त्याला लागूनच मागच्या बाजूला रेल्वेचं गटार होतं ते बुजवण्यात आलं। त्यामुळे सर्व पाणी आज बाजारपेठेत येत आहे आणि त्याचा कोणाकडेही नियोजन नाही आहे। आज बाजारपेठेतलं पाणी जाण्यासाठीचा जो मार्ग आहे त्याला फक्त 12 इंची पाईपलाईन टाकलेली आहे। आज पाण्याचा फ्लो किती आहे याचा कोणी विचार करत नाही।